पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 3 प्रचार सभा। संघर्षाच्या काळात हिंद महासागरातील राष्ट्रांनी अधिक एकसंध राहण्याचं मॉरिशस इथं आयोजित 9व्या हिंद महासागर परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं आवाहन। अमेरिकेसोबत शांतता चर्चा करण्यासाठी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बकेर कालिफोफ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास आराक्ची यांचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल। चर्चेचा काहीही निकाल लागला तरी इराणसोबत किंवा इराणशिवायही होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करण्यासाठीच्या नियोजनाचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत। वंदे भारत प्रवाशांच्या मागणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 34% वाढ। 2025-26 या वित्तीय वर्षात 3,98,00,000 प्रवाशांनी केला वंदे भारत रेल्वेनं प्रवास। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणाला वेग आला असून आगामी 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याची महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांची ग्वाही। महान समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ महात्मा ज्योतिराव फुले यांची आज 200वी जयंती। संसद परिसरातल्या प्रेरणास्थळ इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन। नासाच्या आर्टेमिस 2 या यानावरील 4ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप दाखल। 54 वर्षांनी नासानं केला पुन्हा एक विक्रम। चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा आयुष शेट्टी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। थायलंडच्या कुनलावूत याच्याशी होणार सामना। आणि IPL स्पर्धेत गुवाहाटी इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी आणि 12 चेंडू राखून केला पराभव।